हाय फ्रेंड्स, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज मी ड्राय मंचुरियन बनवणार आहे। त्याच्यासाठी मी एक गोबी घेतली, अर्ध कट केलं, त्याच्या अर्धच कट करून टाकले। आता हे बारीक चिरून घेतली। आता हे लसूण, थोडा लसूण शिलते। हे बघा, हे लसूण शिलून घेते। ड्राय मंचुरियन कसे बनवता आणि मुलांना कसे आवडतात हे नक्की मी तुम्हाला सांगते, तर बघा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ। गोबी आपण हे गोबी याच्यात टाकून ठेवा मिक्स करायसाठी। गोबी पूर्ण याच्यात टाकून लसूण असा बारीक करून घ्यायचा चाकूने। हे बघा, ते म्हणजे आता आपण लाल मिरची पावडर टाकतो, जसं आपल्याला तिखट लागलं त्यानुसार टाकायची। हे बघा, त्यानुसार ना आपण कलर नाही टाकत आहे। कलर भी थोडा टाकायचा। माझ्याकडे आता कलर अवेलेबल नाहीये, तुम्हाला कलर टाकू शकता तुम्ही। माझ्याकडे नाहीये घरामध्ये, तर मी नाही टाकत आहे। मी साधारण 2 चम्मच टाकते लाल मिरची। तर चवीनुसार मीठ टाकते मी। आता हे मिक्स करून घ्यायचं। गोबी, लाल मिरची, मीठ ॲड करते मी। आता त्याच्यामध्ये मैदा ॲड करते। मैदा साधारण मी ना 1 वाटी तरी टाकला असेल, समजा अंदाजी टाकते, जसं गोबीच्यानुसार तसं तुम्ही बी टाकू शकता। हे बघा, मैदा गोबीला असं मिक्स करायचं, चुरून घ्यायचं एकदम ते। हे बघा, पाणी नाही टाकायचं त्याच्यात, पाणी आपोआप सुटतं बरं, नाही तर पाणी टाकसान पाणी सुटून जातं त्याला। शेजवान चटणी असेल तुमच्या जवळ तर ते बी टाकायची, कारण माझ्याजवळ आता नाहीये। असं सहज आम्ही ना प्लॅन केला, खायची इच्छा झाली तर केला, जे घरात होतं ते ॲड करून बनवत आहे। पण त्याच्यात शेजवान चटणी पण लागते। गोबीला पाणी सुटते म्हणून पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। हे बघा फ्रेंड्स, मी ना आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल, म्हणजे आपण पहिले तळून घेऊ ते मंचुरियन। हाय, हे बघा तेल टाकलं मी आता तव्यासाठी। ड्राय मंचुरियन मुलांना पण आवडतं, घरीच बनवून द्यायचे। बाहेरचं कसं चांगलं नाही राहत खाणं, घरी लगेच बनवून ताबडतोब होता। जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील आम्हाला करायला। त्याचे गोळे टाकूया। हे बघा, असे छोटे छोटे करायचे। तुम्हाला मोठे करायचे असले तर मोठे बी करायचे, छोटे करायचे असले तर छोटे पण करायचे। हे बघा, मी थोडे नॉर्मलच करते, जास्त छोटे पण नाही, जास्त मोठे पण नाही, असे टाकते त्याच्यामध्ये। आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी बनवली। तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला, आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझा। हे बघा, असे तळून घ्यायचे ते एकदम मस्त लालसर तळायचे, नंतर ड्राय मंचुरियन करायचे त्याचे। पहिले तळणं पडतात ते चांगले। हे बघा, पूर्ण मस्त तळून घेणं पडतं। हे बघा, झाले ते आता पूर्ण। आता असे काढून घ्यायचे, त्याचे तेल पूर्ण नितळू द्यायचं, तोपर्यंत आपले दुसरे टाकून द्यायचे। तेल टाकलं, आता त्याच्यामध्ये लसूण टाकते मी, तो आपण चिरलेला लसूण। आता हे ड्राय मंचुरियन करते। ड्राय मंचुरियनसाठी 2 पडी तेल घेतलं, आपलं ते तळणाचं उरलेलं अर्ध तेल काढून घेतलं मी, आणि 2 पडी ठेवलं त्याच्यामध्ये तेल। आणि आता आपला तो लसूण मस्त बारीक कट केलेला होता मी, तो टाकायचा। आणि हिरवी मिरची, अद्रक कुटून घेतलं होतं ते टाकते मी त्याच्यामध्ये। आता हे असं मस्त मिक्स करून घेते बघा। आणि हे आपले तळलेले मंचुरियन
ड्राय करणार आहे आपण. हे बघा, गोबी मी ना काढली होती बाजूला, ते मी टाकते. मिक्स करून घ्यायचं त्याला. बघा, चिली सॉस. हे टोमॅटो सॉस आहे. नाही, रेड चिली सॉस. रेड चिली सॉस आहे, सॉस तो टाकू आपण. रेड चिली सॉस झालं तुमचं. त्याच्यामध्ये आपण ना हे ड्राय सोया सॉस टाकला. टाकू थोडंसं पाणी. आता थोडं पाणी टाकू त्याच्यामध्ये. कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामध्ये आपण ना मिक्स करायचं. असं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे बघा. असं मिक्स करायचं त्याला. थोडंसं मीठ टाकायचं, ॲड करायचं थोडं. असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हे आपले खुशखुशीत मंचुरियन टाकायचे आहे आपल्याला. हे बघा, ते मंचुरियन तळलेले आहे. आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर नक्की सांगा कशी झाली माझी ड्राय मंचुरियन रेसिपी. कांद्याची पात होते ना, कापून द्या. हे बघा, ड्राय मंचुरियन तयार झाले विदाऊट केमिकल. साध्या पद्धतीने आपले जे माझ्या घरामध्ये अवेलेबल होतं ते मी टाकलं. तुम्ही त्याच्यामध्ये कांद्याची पात, आपली ते शिमला मिरची ते टाकू शकता. एवढं सामान नव्हतं, ताबडतोब करणं होतं. इच्छा झाली तर मग शॉर्टकट केलं, जे घरामध्ये होतं ते टाकलं. हे बघा, मध्ये थोडा कोथिंबीर ॲड केला. हे बघा, झाली रेसिपी तयार. आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये सांगा मला माझी रेसिपी कशी झाली हे नक्की मला सांगा कमेंट करून. बाय बाय. हे बघा, आपले ड्राय मंचुरियन रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.